दुसरा एक प्रकार आहे की जरी तुम्हाला असं म्हणणं असेल की बाबा हे प्रायव्हेट रन गोष्ट आहे, तर आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे म्हणजे भारताची सेंट्रल बँक ही सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स हे रिलीज करते. वर्षातून एक 6-7 वेळेला होतात. त्याच्यासाठी म्हणजे एक त्याची ड्युरेशन 8 वर्षाची असते. 5 वर्ष तुमचे पैसे लॉक्ड राहतात. पण समजा तुम्ही त्याच्यामध्ये 25,000 गुंतवले तर त्या 25,000च्या वरती 5 वर्ष आणि मग त्याच्या 5 वर्षानंतर तुम्ही ते पैसे काढू शकता किंवा पूर्ण 8 वर्षासाठी ठेवू शकता. 8 वर्षांनंतर त्याच्यावरती टॅक्स बसतो. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि डिस्टिंक्ट फॅक्टर आहे कम्पेअर टू अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही जे काही पैसे टाकता त्या पैशावरती इंटरेस्ट रेट जमा होतो. सो तुम्ही जे पैसे टाकले त्याच्यात गोल्ड अप्रिशिएट होतं. म्हणजे आजची सोन्याची किंमत ही 1,14,410 रुपये, उद्या ही 1,15,000 किंवा 16,000 किंवा 17,000-20,000 ही जेव्हा वाढत जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो गोल्ड अप्रिशिएट होणं. तर सोन्याची किंमत ही जेव्हा वाढत जाते तेव्हा ती सोन्याची वाढलेली किंमत ही तुम्हाला सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये मिळते, इंटरेस्ट रेट मिळतात आणि इव्हेंच्युअली तुम्ही जर समजा 25,000 गुंतवलेले असतील तर तुमच्या हातात येताना ऑलमोस्ट 75,000 रुपये येतात, ज्याच्यातलं 50,000 तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली. म्हणजे 25,000 हा तुमचा डिरेक्ट प्रॉफिट झाला. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण त्याच्यासाठी थोडीशी माहिती असणं, थोडंसं ते समजून घेणं आणि याच्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे.